मित्रांनो, ही जी तुम्ही चावी पाहताय ना, ही एका लेजेंडरी गाडीची चावी आहे आणि मागच्या काही वर्षापासून ही गाडी भारतामध्ये भयंकर अशी विकली जाते। पण आता त्याच कंपनीने एक निर्णय घेतला की आता पेट्रोल डिझेल मध्ये गाडी तर विकली जाते, पण आपण आता ही गाडी इलेक्ट्रिक मध्ये सुद्धा लॉन्च करायची। फायनली तुमच्या समोर आहे नवीन इलेक्ट्रिक क्रेटा। येस, इलेक्ट्रिक क्रेटा भारतामध्ये लॉन्च करण्यात येणार आहे लवकरच। या गाडीची प्राइसिंग वगैरे काय असणार आहे या संदर्भातली देखील मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला नक्कीच माहिती सांगेल। बट गाडी आज आपल्या सोबत आहे, तर मग गाडी चालवण्यासाठी कशी आहे, काय काय फीचर्स ऑफर करते, स्टोरेज स्पेसेस कसे, रेंज किती आहे। बाय द वे, रेंज टेस्टचा जो व्हिडिओ आहे ना, हा मी वेगळा शूट केलेला आहे, कारण की त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर इंटरेस्टिंग गोष्टी आहे। सो तो व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर आहे ना, एक 2-3 तासानंतर आपल्या मराठी कार न्यूज यूट्यूब चॅनलवरती नक्कीच पोस्ट होऊन जाईल। हुंदाई क्रेटा नाव जर पाहिलं ना, तर क्रेटा नाव हे भरपूर पॉप्युलर राहिलेलं आहे। जसं की आपण नेक्सॉन मध्ये पाहिलं होतं, आधी नेक्सॉन भरपूर विकली जायची पेट्रोल डिझेल मध्ये, आणि त्यानंतर मग कंपनीने इलेक्ट्रिक मध्ये ती गाडी लॉन्च केली आणि ती गाडी सक्सेस सुद्धा झाली। तर आता हुंदाईने देखील असंच काही केलेलं आहे, क्रेटा इलेक्ट्रिक मध्ये भारतीय मार्केटमध्ये अनवील केलेली आहे। बॅटरी पॅक, रेंज वगैरे काय या संदर्भातली पूर्ण डिटेल माहिती पाहणार आहोत आपण फक्त आणि फक्त मराठी भाषेतून, त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला आपण माहिती घेऊया हुंदाई क्रेटा बद्दल। फर्स्ट थिंग, गाडीचं ओव्हरऑल डिझाईन मध्ये जर पाहिलं ना, तर जशी क्रेटा रेग्युलर ज्याप्रमाणे डिझाईन आहे तेच तुम्हाला इथे पाहायला भेटतं। साईड प्रोफाईल देखील तुम्हाला सेम, जी बॉडी आहे ती सेम इथे देण्यात आलेली आहे। 17 इंचचे अलॉयज तुम्हाला इथे ऑफर करण्यात आले, त्याचं डिझाईन जर पाहिलं ना ते वेगळं आहे। त्यानंतर गाडीचा फ्रंट प्रोफाईल, आता इथे जर पाहिलं ना, जे हेडलॅम्प आहेत हे तुम्हाला एलईडीज मध्ये इथे ऑफर करण्यात आलेले आहेत। डीआरएल तुम्हाला इथे मिळून जातात, टर्न इंडिकेटर इथे आहे, ग्रिल चेंज करण्यात आलेली आहे। इथे जर पाहिलं, हे फंक्शनल जे पोर्शन आहे हा देण्यात आलेला आहे। ज्यावेळेस गाडी जास्त हीट होते ना, त्यावेळेस हे जे आहे ते ओपन होतात आणि याच्या थ्रू हवा जे आहे ते आतमध्ये जाते। त्याचा एक बी रोल आहे, मी तुम्हाला दाखवून देईल। इथे ॲडास लेवलचे फीचर देण्यात आले, सो इथे सेन्सर आहे। इथनं तुम्ही गाडी जे आहे ते चार्ज करू शकता। AC फास्ट चार्जर, DC फास्ट चार्जर या दोन्हींना जर पाहिलं तर गाडी जे आहे ते सपोर्ट करते। इथे चार्जिंगचे जे लेवल आहेत ते तुम्ही इथे पाहू शकता। आणि ह्या गाडीचा जो DC फास्ट चार्जिंगची कॅपॅसिटी ती 50 किलोवॅटची असणार आहे, आणि 50 किलोवॅटचा जो चार्जर असेल तर एक अराउंड 1 तास लागतो तुम्हाला 10% 80% चार्ज होण्यासाठी। इथे फ्रंट कॅमेरा देण्यात आले, 360 डिग्री कॅमेराचा फीचर आहे। बाकी क्लॅडिंग वगैरे तुम्ही पाहू शकता। त्यानंतर या गाडीमध्ये 42 किलोवॅट आवरचा आणि 51.4 किलोवॅट आवरचा जो बॅटरी पॅक हा देण्यात आला, तुम्ही खाली पाहू शकता। आणि याच्यामुळे काय झालेलं माहिती आहे का, गाडीचा जो ग्राउंड क्लिअरन्स हा कमी झालेला आहे। आता ज्यावेळेस प्रेझेंटेशन हुंदाईने आम्हाला सांगितलं त्यावेळेस ग्राउंड क्लिअरन्स ॲक्च्युअलमध्ये किती हा सांगितलेलं नाही, बट एक अराउंड 180 mm च्या दरम्यान जो ग्राउंड क्लिअरन्स आहे, 170-180 mm च्या दरम्यान जो आहे तो असू शकतो। बाकी तुम्ही जर ओव्हरऑल लेंथ पाहिली तर क्रेटाची जशी लेंथ आहे सेम आहे, फक्त 10 mm ने जे आहे ते इथे लेंथ वाढलेली आहे। व्हील बेस सेम मिळून जातो। 4 डिस्क ब्रेक तुम्हाला इथे ऑफर करण्यात आले आहे। ग्लास एरिया भरपूर मोठा तुम्हाला मिळून जातो। इलेक्ट्रिकल ORM आहे, 360 डिग्री कॅमेराचं फीचर आहे। रिअर प्रोफाईलमध्ये जर पाहिलं तर गाडी अशी काय डिझाईनमध्ये जे आहे ते तुम्हाला पाहायला भेटते। ॲज इट इज डिझाईन आहे जशी रेग्युलर क्रेटा आहे ते, बट इथे थोडंसं जे वेगळं डिझाईन हे देण्यात आलेलं आहे। आणि इथे तुम्हाला इलेक्ट्रिक जी बॅजिंग आहे ती तुम्हाला इथे मिळून जाते। बाकी रिअर प्रोफाईल तुम्हाला कसा वाटला, फ्रंट प्रोफाईल कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। बूट स्पेस हा तुम्हाला 433 लिटरचा मिळून जातो, जो की मोरलेस सेमच आहे जशी रेग्युलर जी क्रेटा आहे त्याप्रमाणे। मी एकदा तुम्हाला दाखवून देखील देतो, पण याच्यामध्ये आमचं भरपूर असं साहित्य जे आहे ते ठेवलेलं तुम्ही पाहू शकता। 2 कॅबिन साईज बॅग आहे, देन इथे सॅक देखील आहे। आतमध्ये एक स्पेअर व्हील देखील देण्यात आलेलं आहे, जे की R16 1 इंचने जे आहे ते तुम्हाला कमी भेटणार आहे। बॉसचा सबवूफर आहे जो की तो इथे देण्यात आलेला आहे बूटमध्ये। त्यानंतर बॅटरी पाहिली, गाडी पाहिली, इलेक्ट्रिक मोटर कुठे आहे, तर ही गाडी फ्रंट व्हील ड्राईव्हमध्ये असणार आहे। तर इथे आहे इलेक्ट्रिक मोटर। आता इथे जो फ्रंट आहे ना हा देखील देण्यात आलेला आहे, जो की जास्त स्पेस नाही आहे, छोटंसं काही साहित्य असेल तुम्ही पाहू शकता किती जी जागा आहे ही इथे देण्यात आलेली आहे। मोटरची जर आपण पॉवर पाहिली तर ती भेटते तुम्हाला एक अराउंड 171 PS आणि 255 न्यूटोमीटरचा जो टॉर्क आहे हा गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेला आहे। बॅटरी पॅक जर पाहिले तर 2 देण्यात आलेले आहेत, 51.4 किलोवॅट आवरचा जो की आज आपल्यासोबत आहे। एक मिड जे बॅटरी पॅक आहे तो देखील देण्यात आलेला आहे 42 किलोवॅट आवरचा, ज्याच्यामध्ये 380 किलोमीटरची रेंज आहे। आणि आज आपल्यासोबत जी गाडी आहे ना त्या गाडीमध्ये जी रेंज क्लेम करण्यात आलेली आहे ती 473 किलोमीटरची क्लेम करण्यात आलेली आहे। बाय द वे, हा व्हिडिओ झाल्यानंतर तुम्हाला रेंज टेस्टचा व्हिडिओ देखील नक्कीच पाहायला भेटेल,
तर आपण एकदा इंटिरियर चेक करूया. क्रेटा इलेक्ट्रिकमध्ये आलेलं आहे. तर एक चेंज इथे काय झालेलं आहे माहिती का, इथे ना जेव्हा तुम्ही रिअर साईडला बसता त्यावेळेस खालचा जो फ्लोर आहे ना हा थोडासा वर आलेला आहे. आणि इथे जर पाहिलं तर तुम्हाला जो थाई सपोर्ट आहे हा जरा कमी भेटतो. त्यामुळे तुम्हाला थोडंसं असं जे सीट आहे ना पुढे घ्यावं लागतं. आणि इथे थोडंसं जे लिमिटेशन आहे ते आलेलं आहे बरं का खाली, कारण की फ्लोरिंगमध्ये जर पाहिलं बॅटरी पॅक असल्यामुळं. बाकी तर रिअर एसी वेन्स, 2 टाईप सी पोर्ट तुम्हाला फास्ट USB जे आहे ते मिळून जातात. बोसचे स्पीकर आहे, हाईट वगैरे नक्कीच चांगली आहे. पॅनोरॉमिक सनरूफ देखील तुम्हाला इथे गाडीमध्ये मिळून जातो. आणि जो आर्मरेस्ट आहे हा सुद्धा तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेला आहे. प्लस आता समजा मी इथे बसलेलो आहे आणि मला हे जे सीट आहे हे ॲडजस्ट करायचं आहे, तर इथनं आपण हे जे सीट आहे ना हे अशा पद्धतीनं ॲडजस्ट करू शकतो आणि पुढे घ्यायचं आहे तर पुढे देखील घेऊ शकतो. सो हे फीचर लाईक अ बॉस मोड देखील इथे देण्यात आलेला आहे. प्लस इथे तुम्हाला एक ट्रे देखील मिळून जातो ज्याच्यामध्ये काही स्नॅक्स वगैरे तुम्हाला खायचे आहेत किंवा टॅब वगैरे ठेवायचा आहे, मोबाईल ठेवायचा आहे, तो देखील तुम्ही इथे ठेवू शकता. सो हे फीचर इथे देण्यात आलेले. सनशेड देखील तुम्हाला इथे मिळून जातात, जे की माझ्यामध्ये खूप चांगलं फीचर आहे. सध्या हिवाळ्यानंतर उन्हाळा देखील येईल, भरपूर ऊन लागतं. सो हे फीचर इथे मिळून जातं. बाकी फ्रंट साईडला पाहूया आपण आता. क्रेटा इलेक्ट्रिकचं इंटेरियर तुम्हाला असं काय पाहायला भेटतं. इथे 2 स्क्रीन देण्यात आलेले आहेत आणि थोड्याशा कर्व डिझाईन सोबत येतात. इथे एक स्पीकर आहे. तुम्ही वायरने जे आहे ते अँड्रॉइड ऑटो ॲपल कारप्लेला कनेक्ट करू शकता. 2 क्लायमेट झोन AC तुम्हाला इथे मिळून जातो. ड्रायव्हरला वेगळं टेम्परेचर पाहिजे, देन को ड्रायव्हर जो आहे त्याला वेगळं टेम्परेचर पाहिजे, तुम्ही इथनं सेट करू शकता. वायरलेस चार्जर, टाईप C पोर्ट, टाईप A पोर्ट तुम्हाला इथे USB मिळून जाते. इथे देखील स्पेस देण्यात आलेली आहे. आणि एक चेंज काय माहिती का, हा जो सेंटर कॉन्सोल आहे ना हा देखील बदलण्यात आलेला आहे. सो एक प्रीमियम फील इथे नक्कीच येऊन जातो, ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, ॲटो होल्ड, जे कॅमेराचं बटन आहे ते देण्यात आलेलं आहे. व्हेंटिलेटेड सीटचे जे बटन्स आहेत ते इथे देण्यात आलेले आहेत. ड्राईव्ह मोड इथे तुम्ही पाहू शकता, 3 ड्राईव्ह मोड देण्यात आलेले आहेत. इको, नॉर्मल आणि स्पोर्ट मोड असे तुम्हाला मिळून जातात. व्हेंटिलेटेड सीट तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेले आहेत. एक चेंज म्हणजे जे स्टेअरिंग व्हील आहे ते आता तुम्हाला चेंज भेटणार आहे. तुम्ही पाहू शकता 3 स्पोक जे स्टेअरिंग व्हील आहे, जे की आत्ता नवीन येणार आहे एलेंट्रामध्ये, जी की भारतामध्ये नाही विकली जात बट इंटरनॅशनल मार्केटमध्ये तुम्ही जी पाहिली असेल ती इथे स्टेअरिंग व्हील जे आहे ते तुम्हाला इथे पाहायला मिळतं. आणि हे जे डॉट तुम्ही पाहताय ना, तर हुंदाई याला बोलते की एक कोड आहे. सो त्याच्या थ्रू जो हुंदाईचा जो लोगो आहे हा जनरेट होतो. सो असं काही तुम्हाला 4 डॉट इथे मिळून जातात. स्टेअरिंग नंतर इथे जर पाहिलं गिअर सिलेक्टर देण्यात आलेलं आहे. तुम्हाला इथे DNR असे जे फंक्शन हे मिळून जातात. P म्हणजेच इथनं तुम्ही जर बटन दाबलं तर पार्किंग जे आहे ते म्हणजे तुमची गाडी पार्क होऊन जाते. सो इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक आहे तो इथे अप्लाय होऊन जातो. स्टेअरिंग तुम्ही टिल्ट आणि टेलिस्कोपिक असं ॲडजस्ट देखील करू शकता. इथे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर जर पाहिला तर इथे देखील पूर्णपणे स्क्रीन आहे. तुम्ही भरपूर माहिती घेऊ शकता, जसं की डोअर ओपन आहे, स्पीड, RPM, इथे बॅटरी किती आहे हे देखील दाखवतं. इथे स्पीड पाहू शकता, बॅटरी पर्सेंटेज किती आहे. भरपूर फीचर जे आहे ते तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेले आहे. ज्यात टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम, ॲडास लेवलचे जे फीचर्स आहेत ते देखील तुम्हाला इथे देण्यात आले. डिस्टन्स टू एम्प्टी तुम्ही इथे पाहू शकता की अजून 270 किलोमीटर गाडी चालू शकते. सो असे फीचर देखील तुम्हाला या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेले आहेत. डिजिटल की आहे ती सुद्धा ऑफर करण्यात आली, ज्याच्यामध्ये एक ॲप आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही गाडीशी कनेक्ट राहू शकता. प्लस गाडी लॉक अनलॉक देखील करू शकता. तुम्हाला फिजिकल कीची काहीच गरज नाहीये आणि ती की आहे ना तुम्ही शेअर देखील करू शकता. आणि त्यानंतर इन कार पेमेंट देखील एक फीचर आलेलं आहे गाडीमध्ये. आता याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का, ज्या वेळेस तुम्ही इथलं जे ॲप आहे ते ओपन करता त्यावेळेस गाडीमध्ये ना तुम्ही इथे इन कार पेमेंट देण्यात आलेलं आहे. आता हे ना रजिस्टर करावं लागेल. तर हे कसं असणार आहे, ज्यावेळेस हुंदाईने ज्या ज्या चार्जिंग पोर्टलवरती रजिस्टर केलेले ना त्या ठिकाणी तुम्ही तुमची कार चार्जिंगला लावायची आहे आणि इथनंच तुम्ही डायरेक्ट पेमेंट करू शकता. ॲपवरती तुम्हाला थोडा बॅलन्स जो आहे तो ॲड करावा लागेल. सो असे देखील इन कार्ड जे फीचर हे या गाडीमध्ये देण्यात आलेलं आहे. आता रिअर साईडचा तुम्ही पाहिला, बाकी फीचर तर ब्लू लिंक कनेक्ट जे फीचर आहे ते इथे देण्यात आलेलं आहे, ज्याच्यात तुम्ही तुमच्या गाडीशी कनेक्ट राहू शकता, AC वगैरे ऑन करू शकता. आणि हा जो सनरूफ आहे हा देखील ऑफर करण्यात आलेला आहे. सेफ्टी फीचर जर पाहिले 6 एअरबॅग स्टँडर्ड आहेत आणि ESP असेल, ABS, EBD हे फीचर तुम्हाला या गाडीमध्ये नक्कीच मिळून जातात. ॲडास लेवलचे फीचर सुद्धा गाडीमध्ये देण्यात आलेले आहेत. बाकी हे तर काय होतं गाडीबद्दल. आता गाडी तर आपण एकदा चालवायला पाहिजे. बाय द वे हे जे सीट आहे ना हे तुम्ही 8 वे ॲडजस्ट करू शकता आणि त्याचं मेमरी फंक्शनचं जे बटन आहे ते इथे डोअरवरती देण्यात आलेलं आहे, जे की तुम्ही इथे पाहू शकता. आणि 4 पॉवर विंडो आहे. ड्रायव्हर साईड जी विंडो आहे हे तुम्ही
ॲटो अप आणि ॲटो डाऊन जे आहे ते करू शकता. बाकीच्या ज्या विंडो आहेत त्या नॉर्मल देण्यात आलेल्या आहेत. हे जे सीट आहे को ड्रायव्हर हे तुम्ही 6 वे ॲडजस्ट करू शकता. ओके, तर मित्रांनो आपण चालवतोय क्रेटा इलेक्ट्रिक. गाडीमध्ये पॉवर जर पाहिली ना चांगली आहे बरं का. जी मोटरची पॉवर आहे 171 PS आणि 255 न्यूटोमीटरचा जो टॉर्क आहे हा तुम्हाला या गाडीमध्ये देण्यात आलेला आहे. आणि ओव्हरऑल तो रोडवरती सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे जाणवतो. आता आम्ही ऑलरेडी ज्यावेळेस सकाळपासून गाडी चालवतोय ना तर रेंज टेस्ट देखील करतोय. तो रेंज टेस्टचा व्हिडिओ हा देखील तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर पुढच्या 1-2-3 तासामध्ये मी जो आहे तो नक्कीच टाकून देईल. बाकी क्रेटा इलेक्ट्रिकबद्दल आपण थोडंसं बोलूया. क्रेटा इलेक्ट्रिकबद्दल जर बोलायचं ठरलं तर हुंदाईने एक सेफ गेम खेळलेला आहे. कसं मी तुम्हाला सांगतो, कारण की क्रेटा हे नाव जर पाहिलं ना ऑलरेडी एक लेजेंडरी नाव राहिलेलं आहे. आणि जसं आपण नेक्सॉनमध्ये पाहिलं होतं, नेक्सॉन आधी जर पाहिली तर पेट्रोल डिझेल इंजिनमध्ये चांगली विकली जात होती आणि त्यानंतर सेफ्टी रेटिंग आलं. त्यानंतर मग टाटा मोटर्सने जर पाहिलं तर ह्या गाडीचं नेक्सॉनचं जे इलेक्ट्रिक व्हर्जन आहे ते भारतीय मार्केटमध्ये लॉन्च केलं आणि ते ॲक्च्युअलमध्ये सक्सेस देखील झाले बरं का. EV मध्ये सुद्धा म्हणजे आता जर पाहिलं तर EV नेक्सॉन जर पाहिली चांगल्या प्रकारे जे आहे ते सेल करत आहे. तसंच जर पाहिलं तर हुंदाईने सुद्धा डोकं लावलं आणि इलेक्ट्रिक जर पाहिली तर ही गाडी भारतीय मार्केटमध्ये आणलेली आहे. 51.4 किलोवॅटचा बॅटरी पॅक आहे, ज्याच्यामध्ये 473 किलोमीटरची जी रेंज आहे. एक्झॅक्ट तुम्हाला स्क्रीनवरती मी दाखवून देईल की सर्टिफाईड जी रेंज आहे कंपनीने जी क्लेम केलेली आहे ती किती आहे. आणि त्याचसोबत 42 किलोवॅट आवरचा देखील बॅटरी पॅक आहे, ज्याच्यामध्ये 390 किलोमीटरची जी रेंज आहे ती ऑफर करण्यात आलेली आहे क्रेटासोबत. आता ही गाडी चालवण्यासाठी ज्यावेळेस तुम्ही बसणार ना त्यावेळेस जो फील आहे हा म्हणजे जी आधीची डिझेल पेट्रोल इंजिनमध्ये जी क्रेटा येते ना त्या गाडीमध्ये जसे ड्रायव्हिंग डायनामिक्स आहेत ते तुम्हाला ह्या गाडीमध्ये नक्कीच जाणवणार आहेत. आणि एक चांगली ड्रायव्हिंग देणारी गाडी आहे. एक चांगलं सस्पेन्शन तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जातं आणि एक पीस ऑफ माइंड आपण ज्याला म्हणतो ना गाडी, ज्यामध्ये आपण गाडी चालवताना आपल्याला एक फील चांगला येतो. ओव्हरऑल तुम्हाला व्ह्यू चांगला भेटतो, फीचर्स चांगले आहेत. स्टेअरिंग जर पाहिलं हे स्टेअरिंग देखील आता चेंज करण्यात आलेले आहे इलेक्ट्रिकमध्ये. सो एक चांगली ड्रायव्हिंग डायनामिक्स असणारी कार, ज्याच्यामध्ये तुम्हाला जास्त काही म्हणजे असं टेन्शन घेण्याचं कारण नाही. पीस ऑफ माइंडने तुम्ही गाडी चालवू शकता अशी ही क्रेटा इलेक्ट्रिकमध्ये आहे. तुम्हाला ओव्हरऑल जे सस्पेन्शन आहे ते सुद्धा चांगल्या प्रकारे जे आहे ते ट्यूनअप करण्यात आलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला खराब रोड असतील, हायवेज असतील, त्या ठिकाणी तुम्हाला गाडी चालवायची आहे तर क्रेटा इलेक्ट्रिक तुम्ही चांगल्या पद्धतीने जे आहे ते चालू शकता. 17 इंचचे अलॉय जे आहे ते गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेले आहेत. 255 R15चा जो टायर प्रोफाईल आहे हा तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जातो. ट्यूबलेस टायर आहेत. बाकी तर ॲक्सेलरेशन जी की मोटर आहे, मोटर चांगल्या प्रकारे कॅलिब्रेट करण्यात आलेली आहे. हुंदाईला त्या बाबतीत नक्कीच मानावं लागेल, कारण की काही ज्या आयोनिक 5च्या ज्या गोष्टी आहेत ना त्या देखील तुम्हाला इथे जाणवतात. गाडीमध्ये जर पाहिलं ॲक्सेलरेशन जर पाहिलं ऑलमोस्ट 100 स्पीड तुम्ही पटकन अचीव करू शकता. ओव्हरटेकिंग वगैरे तुम्हाला जर करायचं असेल ना तर अशा वेळेस सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीनं मॅनेज जे आहे ते ही गाडी करू शकता. आता जर पाहिलं तर नॉर्मल मोडवरती मी गाडी ठेवलेली आहे बरं का. गाडीमध्ये इको, नॉर्मल आणि एक स्पोर्ट मोड देखील येतो, बट तुम्हाला त्याची स्पोर्ट मोडची जास्त काही गरज भासणार नाही आहे. नॉर्मल मोडवरती सुद्धा गाडीचं जे स्पीड आहे ना ऑलमोस्ट तुम्ही 100 क्रॉस करू शकता. तो एक चांगलं जे पॅकेज अजून प्राइसिंग आलेलं नाही, त्यामुळे मी पॅकेजबद्दल नाही बोलणार. प्राइसिंग काय असू शकते हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मी सांगेलच की प्राइसिंगबद्दल माझं काय ओपिनियन आहे. आणि त्यानंतर डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला 17 तारखेला ही गाडी लॉन्च होती आहे. सो डिस्क्रिप्शनमध्ये किंवा फर्स्ट कमेंटमध्ये मी या गाडीची जी प्राइसिंग आहे ती सुद्धा नक्कीच टाकून देईल. बाकी सस्पेन्शन चांगले. रिअर साईडला मला थोडासा जो थाई सपोर्ट हा कमी वाटलेला आहे, कारण की बॅटरी पॅक आल्यामुळे ना जो खालचा जो पोर्शन आहे ना तो बऱ्यापैकी वर आल्यासारखं वाटतो बरं का. त्यामुळे आपल्याला थोडंसं अपराईट बसावं लागतं. बाकी ड्रायव्हिंग सीटवरती जर पाहिलं ना कुठलाही प्रॉब्लेम नाही. ड्रायव्हिंग सीटवरनं तुम्ही चांगला व्ह्यू घेऊ शकता, चांगल्या प्रकारे गाडी ड्राईव्ह करू शकता. आणि बाकी तर काय क्रेटा एक लेजेंडरी नाव राहिलेलं आहे, त्यामुळे ते जे ड्रायव्हिंग डायनामिक्स आहेत, ओव्हरऑल जे सस्पेन्शन आहे, ओव्हरऑल जो ब्रेकिंग परफॉर्मन्स आहे, 4 डिस्क ब्रेक जे आहेत गाडीमध्ये देण्यात आलेले आहेत, चांगल्या प्रकारे काम करतात. ब्रेकिंग परफॉर्मन्स गाडीचा नक्कीच चांगला जो आहे तो तुम्हाला इथे पाहायला भेटतो.
स्क्रीन 2 कनेक्टेड आहेत याच्यामध्ये. तुम्हाला पूर्णपणे जो स्पीड आहे हा पाहू शकता तुम्ही. इथे तुम्ही अँड्रॉइड ऑटो, ॲपल कारप्ले कनेक्ट करू शकता. बट वायर म्हणजे तुम्हाला जी केबल आहे ती लागणार आहे. वायरलेसली तुम्ही याला जो अँड्रॉइड ऑटो, ॲपल कारप्ले हा कनेक्ट करू शकत नाही. 2 क्लायमेट झोन AC तुम्हाला मिळून जातो. ही एक चांगली गोष्ट आहे. वायरलेस चार्जर आहे. हा सेंटर कॉन्सोल जर पाहिला, हा नवीन इथे इंट्रोड्यूस करण्यात आलेला आहे क्रेटा इलेक्ट्रिकमध्ये, जो की एक प्रीमियम फील या गाडीमध्ये नक्कीच देतो. रिजनरेशन ब्रेकिंगचे जे लेवल आहेत ना, हे 4 देण्यात आलेले आहेत. सो LV1, LV2, LV3, LV4 असे देण्यात आलेले आहेत मॅक्झिमम. तर LV3 नंतर मॅक्स जी ब्रेकिंग रिजनरेशन आहे ती देण्यात आलेली आहे. ॲटो होल्डचं सुद्धा फीचर जे आहे देण्यात आलेलं आहे गाडीमध्ये. सो ते एक चांगलं जे फीचर म्हणजे बंपर टू बंपर ट्रॅफिकमध्ये तुम्ही रिजनरेशन जे आहे ते वाढवू शकता आणि जेणेकरून जो रेंज आहे ती देखील वाढते आणि ॲटोमॅटिकली गाडी जी आहे ते ब्रेक देखील अप्लाय करते. सो बंपर टू बंपर ट्रॅफिकमध्ये हे नक्कीच चांगलं होऊन जातं. या साईडला जर पाहिलं ना, इथे मीठ जे उत्पादन आहे ते केलं जातं बरं का. बट ॲक्च्युअलमध्ये आम्हाला वेळ नाही आहे, त्यामुळे मी तुम्हाला तिथे काही घेऊन जाऊ शकत नाही. बट मिठाचं उत्पादन तुम्हाला चेन्नईमध्ये काही काही ठिकाणी जे आहे ते नक्कीच पाहायला मिळतं. तर अशी काही गाडी आहे. बोसचे स्पीकर तुम्हाला मिळून जातात. साऊंड क्वालिटी चांगली आहे. ॲटोमॅटिक जो IRV हा इथे देण्यात आलेला आहे. अशी काही गाडी आहे. तर आता भेटूया कन्क्लुजनवरती. तर मित्रांनो, आज दिवसभर आपण क्रेटा इलेक्ट्रिक चालवली. तुम्ही फीचर्स वगैरे सगळं पाहिले. आता महत्त्वाची गोष्ट आहे प्राइसिंग. कारण की प्राइसिंग असा एक फॅक्टर आहे ना की तो ह्या गाडीला आहे ना जबरदस्त सेल देखील आणू शकतो आणि डाऊन देखील करू शकतो. कारण की माझा एक ओपिनियन आहे की 2 जे बॅटरी पॅक आहे, 40 kWhचा जो बॅटरी पॅक आहे, लोअर बॅटरी पॅक, त्याची एक अराउंड आहे ना 15 लाखाच्या आसपास जे आहे ते बेस मॉडेलची एक शोरूम प्राइस असायला पाहिजे. आणि जे टॉप मॉडेल जे की आज आपण चालवलेले त्याचे अराउंड एक 20 ते 23 लाखाच्या दरम्यान जे आहे ते प्राइसिंग असायला पाहिजे, जेणेकरून लोक ही गाडी घेतील देखील आणि एक चांगलं ऑप्शन होऊन जाईल. रेंजचा जर विषय आणला तर एक 350 ते 400 किलोमीटर दरम्यान तुम्ही टॉप व्हेरियंटची जी रेंज आहे ती घेऊ शकता. लोअर जे व्हेरियंट असणार आहे त्याच्यामध्ये रेंज कमी भेटेल तुम्हाला. अराउंड 300 किलोमीटरच्या आसपास जे आहे तुम्ही त्या व्हेरियंटकडून जी रेंज आहे ती घेऊ शकता. तर क्रेटा जर पाहिले ऑलरेडी डिझेल पेट्रोल इंजिनमध्ये विकली जाते, आता इलेक्ट्रिकमध्ये आलेली आहे. सो काय वाटतं तुम्हाला क्रेटा इलेक्ट्रिकबद्दल कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आपला मराठमोळा यूट्यूब चॅनल मराठी कार न्यूज. धन्यवाद.